हॅलो एव्हरीवन. सो आज आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये लेक्चर नंबर 3 लेविस थेरी आपण पाहणार आहे. सो लेविस थेरी ही खूप इंटरेस्टिंग थेरी आहे. याच्यामध्ये ह्या लेविस थेरीनुसार आपण ऍसिडची डेफिनेशन पाहणार आणि बेसची डेफिनेशन पाहणार आहोत. मग आता याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की ऍसिड अकॉर्डिंग टू लेविस थेरीनुसार ऍसिड मीन्स व्हॉट आणि अकॉर्डिंग टू लेविस थेरीनुसार बेस म्हणजे काय आहे. तर या ठिकाणी पहा. सो आपण एक्झाम्पल घेऊन पण शिकणार आहे, पण त्याच्या आधी थोडीशी डेफिनेशन पाहूया. ऍसिड मीन्स काय अकॉर्डिंग टू लेविस थेरी एनी स्पीसीज, पहा लक्ष द्या इकडे, एनी स्पीसीज दॅट accept a lone pair of electron or share pair electron. मी काय सांगितलं परत एकदा सांगतो पहा. एनी स्पीसीज दॅट accept a lone pair of electron or share pair of electron from other species so look at it, from other species is called acid. त्याला आपण काय म्हणणार, सिंपली acid. और बेस साठी कसं लिहिणार बा. बेस मीन्स काय तर एनी स्पीसीज, लक्ष द्या इकडे, एनी स्पीसीज दॅट डोनेट a lone pair of electron or shared paired electron to the other species is called base. त्याला आपण काय म्हणणार आहे, सिंपली इज कॉल्ड बेस. सो लुक ॲट इट. आता अकॉर्डिंग टू लेविस थेरीनुसार आपल्याला ऍसिड मीन्स काय ते पाहायचं आणि त्याच्यानंतर बेस म्हणजे काय ते पाहायचं. सिंपली मी तुमच्या समोर काय लिहिलंय, डेफिनेशन लिहिलं पहा. सो एक्झामला ही 2 मार्क्स साठी एक्सप्लेन करायला विचारलं होतं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे, तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिल्या, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या आधी लक्ष द्या की अकॉर्डिंग टू लेविस थेरीनुसार ऍसिड मीन्स काय तर अशी स्पीसीज की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन और शेअर केलेले जे काही इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन पेअर जे आहे ते ऍक्सेप्ट करणारे फ्रॉम अनदर स्पीसीज और अदर स्पीसीज, दुसऱ्याकडून जी स्पीसीज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करेल और लोन पेअर ऍक्सेप्ट करेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, ऍसिड. जी स्पीसीज लोन पेअर और शेअर पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करेल कुणाला, दुसऱ्या स्पीसीजला, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, बेस. म्हणजे सिंपली काय, जो इलेक्ट्रॉन पेअर और लोन पेअर ऍक्सेप्ट करतो, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सिंपली ऍसिड. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर और लोन पेअर डोनेट करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, बेस. कुणानुसार, अकॉर्डिंग टू लेविस थेरी. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल शिकूया. एक एक्झाम्पल घेतलं पहा. BF3 प्लस NH3 टू फॉर्म. आता आपल्याला प्रोडक्ट कसा मिळतोय, काय कोण आहे ऍसिड आणि बेस ते आपण जनरली डिस्कस करणार आहोत. सो लुक ॲट इट. सो सी ऑन द बोर्ड. पहा, सपोज याला जर मी स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये जर लिहिलं तर बोरॉन ला जे फ्लोराइडचे अटॅच आहे ते 3 फ्लोराइड अटॅच आहे. मी असं या पद्धतीने दाखवतो पहा. इथे एक फ्लोरीन आहे, इथे एक फ्लोरीन आहे आणि इकडे एक फ्लोरीन आहे. प्लस नायट्रोजनला 3 हायड्रोजन अटॅच आहे. किती हायड्रोजन अटॅच आहे म्हणून, 3 हायड्रोजन अटॅच आहे. आणि एक वी नो दॅट की नायट्रोजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 5 असतात. सो काउंट करूया 1 2 3 4 आणि 5. म्हणजे नायट्रोजन वरती काय राहणार आहे, एक लोन पेअर. सो या ठिकाणी जर BF3 ला जर आपण ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एक लोन पेअरची गरज आहे. म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का, नाही. याचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी याला 2 इलेक्ट्रॉनची म्हणजेच एका लोन पेअरची गरज आहे. सो लुक ॲट इट. बोरॉनचे जर आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर पाहिले तर 1 2 3 कळतंय सगळ्यांना, 1 2 आणि 3 ही काय 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. पण मला याचा ऑक्टेट कंप्लीट नाहीये. सो ऑक्टेट कसं कंप्लीट करणार का, 1 2 3
4 5 6 ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी आपल्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज असते, पण इथे अवेलेबल किती इलेक्ट्रॉन आहे 6. म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर या बोरॉनला 2 इलेक्ट्रॉनची म्हणजेच एका लोन पेअरची गरज आहे. म्हणजे पहा हा जो बोरॉन आहे तो काय करणार आहे, एक लोन पेअर नायट्रोजन कडून काय करणार आहे, ऍक्सेप्ट करणार आहे. कळतंय सगळ्यांना? आणि नायट्रोजन त्याची ती लोन पेअर जी आहे ती बोरॉनला डोनेट करणार आहे. याचा अर्थ म्हणजे BF3 ने NH3 कडून एक लोन पेअर ऍक्सेप्ट केली. म्हणजे याचा अर्थ BF3 ऍसिड म्हणून काम करेल आणि नायट्रोजनने म्हणजेच NH3 ने एक लोन पेअर बोरॉन म्हणजे BF3 ला डोनेट केली. तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सिंपली बेस. आता जो काही प्रोडक्ट फॉर्मेशन झालंय ते आपण इथे लिहूया. सोपा, जर लोन पेअर जर डोनेट केली असेल तर आपण तिथे कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवतो म्हणजे डोनेटिंग एरो दाखवतो. सो लुक ॲट इट, हा बोरॉन याला एक लोन पेअर काय झाली बाळांनो, डोनेट झाली आहे. सो नायट्रोजनने ती डोनेट केली आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती काय देणार आपण, पॉझिटिव्ह चार्ज. आणि नायट्रोजनला 3 हायड्रोजन अटॅच आहे या पद्धतीने आणि बोरॉनला 3 फ्लोरीन अटॅच आहे. बोरॉनला 3 फ्लोरीन अटॅच आहे. सो बाळांनो हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ओव्हरऑल मी कंपाऊंड वरती लिहितो, काही फरक पडणार नाही. म्हणजे हे तुम्हाला काय सिंपली झालं, प्रोडक्ट मिळालं. म्हणजे इथं आपण मॉलिक्युलर फॉर्मॅट मध्ये लिहूया BF3 कोऑर्डिनेट विथ NH3 पॉझिटिव्ह, NH3 पॉझिटिव्ह. समजलं सगळ्यांना? सो जो इलेक्ट्रॉन पेअर किंवा लोन पेअर ऍक्सेप्ट करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, ऍसिड. जो डोनेट करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, बेस. याला बोलायचं लेविस ऍसिड बेस थेअरी. म्हणजे आपल्याला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन ऍसिड अँड बेस अकॉर्डिंग टू लेविस थेअरी. त्यानुसार हे सगळं आपल्याला काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ आपण डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू सो मच.